पाण्याचा स्टेनलेस स्टील पासून बनवलेला परिवार बंब आहे। या बंबाचं वैशिष्ट्य म्हणजे इतर बंबासारखं जळण जास्त न लागता 60% जळणाची बचत आहे। एवढी गर्दी आहे, आपली मंदिरात जायला भेटत नाही आमच्याकडे 5 वाजून पण, म्हणजे समजून जा किती गर्दी आहे। नक्की दर्शन भेटेल, आई भैरवनाच्या कृपेने तुझं नक्की दर्शन भेटेल। जाणार आहे आम्ही, टेन्शन घेऊ नका। मी असतं तुका काय होतं नाही, धरून चालू होता धरून ले लो, आगे आ जाओ, टिकट ले लो। गति का बच्चा चला भाई, बहुत कितने का टिकट मिल रहा है? एक साथ में 2 का। या ठिकाणी सुमुख आडने हे असा चित्र देखावा केलेला आहे। अन्यवाडीची जत्रेसारखी जत्रा कुठे भरते असं मला वाटतं, आणि हेच माझं सौभाग्य आहे मालवणमध्ये अन्यवाडीच्या जत्रेसाठी ते 14 वर्षी। चला आता 160 चलो, बार्गेनिंगचं किंग पुढे 100 रुपये बोल, चल कमी इतने में क्या आता है। तर या ठिकाणी मालवण नगराची ही सुंदर अशी बस खूप सुंदर अशी डेकोरेट केलेली आहे। नमस्कार मित्रांनो, मी अर्षद चव्हाण म्हणजे सहज स्वागत करतो माझ्या चॅनलवर। अर्षद चव्हाणच्या नावाने आहे। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। आज दिनांक 2 मार्च 2024 रोजी आज आपण चाललो आहोत कोकणातली सर्वात मोठी जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेली म्हणजे आंगणेवाडीची जत्रा, म्हणजे श्री आई भराडी देवीची जत्रा। ह्या जत्रेची पूर्वतयारी कशा प्रकारे चालू आहे त्याचा व्हिडिओ पण आलेला आहे। त्यानंतर आम्ही आज जत्रेच्या निमित्त आज आम्ही सकाळी पदयात्रा काढलेली, ती पदयात्रा कशा प्रकारे होती तेही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल। आणि आज आपण चाललो आहोत ते रात्री म्हणजे फिरण्यासाठी आणि जत्रा एक्सप्लोर करण्यासाठी। तर आपण सगळे मित्र एकत्र आहोत आणि ते कोण कोण मित्र आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहणार आहात। तर चला आता जास्त वेळ न काढता जत्रा एक्सप्लोर करण्यासाठी आणि जत्रा कशा आहे ती बघूया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। या ठिकाणी आता पोहोचलोय आपण पार्किंग लॉट मध्ये आणि खूप गर्दी आहे इकडे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इकडे खूप साऱ्या गाड्या लागलेल्या आहेत इकडे, आणि त्या ठिकाणी 4 व्हीलरची पार्किंग आहे, या ठिकाणी 2 व्हीलरची पार्किंग आहे, आणि त्या आमच्या गाड्या इथे पार्क केल्या आहेत। आता बरोबर 11:13 झालेले आहेत आणि आम्ही आतमध्ये प्रवेश करतोय। आणि तुम्ही पाहू शकता इथे समोर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे मालवण बस स्टँड आहे आणि गाड्या पण चालल्या आहेत परतीच्या प्रवासाला मालवण बस स्टँडवर। ठिकाणी कोटेसा, पाली, त्यानंतर साप थोडेसे, चिंगूळ आणि ते विंचू असे आलेले आहेत। आणि पाण्यावर चालणारी जी बोट असते ती बघा, म्हणजे कापूर टाकल्यावर ती आलेली आहे ते जत्रेला। तर या ठिकाणी असे वाच आलेले आहेत आणि खूप सुंदर असे आहेत। आपल्याकडे हे परिवार बंबा इथे आलेले आहेत आणि ह्या इथे स्टॉलचे ओनर आहेत। आता त्यांनाच विचारूया हे कशा प्रकारे काम करतात। काका हे काय आहे आणि कशा प्रकारे काम करतंय? हा गरम पाण्याचा स्टेनलेस स्टील पासून बनवलेला परिवार बंब आहे। या बंबाचं वैशिष्ट्य म्हणजे इतर बंबासारखं जळण जास्त न लागता 60% जळणाची बचत आहे। आणि हा बंब 5 वर्षे लिकेज असेल, 5 वर्षापर्यंत गॅरंटी मिळणार। तिथून पुढं 7 वर्षापर्यंत जर का तांबरला, गंजला, सडला तर बंब रिप्लेस मिळणार। असा फुल गॅरंटेड हा बंब बनवलेला आहे स्टेनलेस स्टीलमध्ये। ओके, 304 ग्रेडमध्ये बनवलेला बंब। ओके, तर काय म्हणतो ह्याची प्राइस काय असेल? हा 30 लिटरचा बंब 13,800 रुपये किंमत आहे या बंब। ओके, ह्या बंबची 13,000। आणि जर मोठा जर घ्यायचा असेल तर 40 लिटरचा बंब 12 ते 15 माणसाच्या कुटुंबासाठी लागणारा याची किंमत आहे 14,500। आणि हा मोठा जर घ्यायचा असेल तर हा त्याच्यापेक्षा 50 लिटरचा बंब 3 बाथरूमला पाणी देणारा याची किंमत आहे 22,500। आणि हा त्याच्यापेक्षा मोठा जर घेतला तर म्हटलं तर 8 बाथरूमला पाणी देणारा 1.25 लिटरचा बंब आहे। ओके, त्याची किंमत आहे 42,000। ओके, म्हणजे तुम्हाला कमी जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता। आणि कॉन्टॅक्ट तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कसा आहे?
आमचा कॉन्टॅक्ट नंबर 94-21-28-40-53. पत्ता आडूर, कोल्हापूर गगनबावडा रोड आडूर, ओके कोल्हापूर. धन्यवाद, थँक्यू सो मच. ओके, धन्यवाद. इथे पाहू शकता की सुंदर अशी लाइटिंग केलेली आहे इकडे. तर या ठिकाणी आपल्या समोर आहे तो म्हणजे अमोल सावंत. याच्या चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर आपल्याला खास अंगणवाडीला लाभलेले पुण्यावरून आलेले आपले मैत्रीण, खास तुम्ही ओळखत असाल, स्टार आहेत या, आणि त्याला पण जाऊन तुम्ही फॉलो करा. आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर आलेले सर्व मित्रमंडळी त्यांनाही तुम्ही फॉलो करा. तर काय सांगशील, आजची जत्रा काय आहे, कशी आहे? खूप दमलंय सगळं. एवढं दमायला आम्ही सांगितलं नव्हतं, तुम्ही लवकर. अरे पण आम्ही सोय केलेली आहे, तुम्ही घरी जाऊन झोपायचं, आता इकडे नाही. एका शोधून अर्धा दमलंय. अमोल काय सांगशील आजच्या जत्रेबद्दल? आज खूप जण भेटतात आपल्या आणि काही जण येऊचे पण बाकी आहे. शोधतो, काही जण हरवली आहेत, ती भेटत नाही. सगळे तुला कुठे पाहण्याकडे भेटतील, तर आवर्जून एकदा नक्की भेट दे तिकडे. सगळे भेटतील एकदा. चालेल, देव बरे करो. तर जत्रेला पुन्हा एकदा आपल्याला भेटला तो म्हणजे समीर नलावडे. याच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. आणि जत्रेनिमित्त तो आलेला आहे आपल्या व्हिडिओ शूट करण्यासाठी. आणि अशा तऱ्हेने तो अशी लोक जातात बाहेर पडण्यासाठी, तसा हा जात होता, पण त्याला मी सोडून घेतलंय व्हिडिओमध्ये ये म्हणून, आणि तो आलाय तो. तर तुझे पण खूप खूप मनापासून धन्यवाद की या जत्रेला आल्याबद्दल. असाच कुठेतरी मध्ये भेटत राहा आम्हाला प्रत्येक जत्रेमध्ये. चालेल चालेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गर्दी खूप आहे इकडे. गर्दीतून आपण वाट काढत जाणार आहोत पुढे. आता आपण ज्या ठिकाणी सर्वांना आवडीच्या ठिकाणी म्हणजे तिकडे पाळणा, ब्रेक डान्स, अथवा गोवा हे ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी आपण जातो. पण ह्या जत्रेला लोड गर्दी इथे भाविकांची झालेली आहे इकडे. आणि तुम्ही पाहू शकता आज अंगणवाडी जत्रेला तू आलायस, तुला कसं वाटतंय आणि आज काय सांगशील अंगणवाडी जत्रेबद्दल? वर्षभराची आमची प्रतीक्षा होती, आज संपली. कॅमेऱ्यामध्ये बोलून बोल. एवढंच सांगतोय. दादा आज काय म्हणतोय, आज काय सांगशील तू अंगणवाडी जत्रेला खास आलाय? एवढी गर्दी आहे, मंदिरात जायला भेटत नाही आमच्याकडे 5 हातून पण, म्हणजे समजून ना किती गर्दी आहे. तुला नक्की दर्शन भेटेल, आई भैरवनाच्या कृपेने तुला नक्की दर्शन भेटेल. जाणार आहे आम्ही. दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही आहे आपल्याला. म्हणून 4-5 वाजेपर्यंत टाइम दिलाय बंटीने, होऊन जाईल तोपर्यंत. चालेल चालेल. आणि आपल्या बरोबर संकेत आहे आणि मालवणी मुलगी आयडी तुझं मालवणी मुलगी, हे दोघंही इन्स्टावर ऍक्टिव्ह असतात. त्यानंतर ह्याला ओळखत असाल तुम्ही, सर्वेश पेडणेकर ब्लॉग्स. त्यानंतर सिद्धेश चव्हाण ओळखत असाल तुम्ही ह्याला, आई आपल्यासोबत आहे. त्यानंतर नितेश दादा, छाया, त्यानंतर रोहित आहे, नितेश दादा सुद्धा आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे त्याला सांगितलं मी. त्यानंतर श्रुता आणि श्रुताची बहीण आणि आपला सर्वांचा लाडका बंटी कांबळे. सगळे एकत्र आपण आहोत. मला हरवलेलं काही तू? मी हरवलेलो नाही, तुम्ही मला सोडून गेलेला. आम्ही सोडून नाही गेलो. तर ह्या जत्रेमध्ये आपल्याला भेटलाय ते आनंद परब, त्याचे मनापासून धन्यवाद जत्रेला आल्याबद्दल. अरे त्याला प्रथमेश जावडेकर भेटलेले आहेत. आणि मी मगाशी बोललेलो बघ व्हिडिओमध्ये, तू असंच म्हणणार. आणि ते दोघंही एकत्र होते व्हिडिओमध्ये. कधी आलास? आता चालेल. इथे लहान मुलांची ही अशी ट्रेन आहे आणि इथे लहान मुलं एन्जॉय करतात. इकडे त्यांना आनंद वाटतो, इकडे खूप एन्जॉय करतात इकडे मुलंही. या ठिकाणी हा मोठा असा आकाश पाळणा आलेला आहे जत्रेला.
सामने देखो सभी कलाकार तैयार। त्यानंतर इथे समोर आहे म्हणजे महत्त्व कुवा. त्यानंतर इथे एक पाळणा आहे. त्यानंतर लहान मुलांना खेळण्यासाठी असे धुमबाईक आहेत. त्यानंतर इथे असा एक ब्रेक डान्स आहे. त्यानंतर इथे एक झोकाळा आहे आणि त्यानंतर तुम्ही समोर पाहता हे मंदिर आहे आणि मंदिराच्या बरोबर समोर ह्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटणार आहेत. या ठिकाणी इथे जम्पिंग जपक आहे. या ठिकाणी ही मुलं इथे एन्जॉय करतायत. तर ह्या मोठ्या पाळण्याच्या समोर हे असं एक शॉप आहे. त्या शॉपवर जरी तुम्ही आलात तर इकडे तुम्हाला दिसत आहेत तर वगैरे हार्ट शेपमध्ये, राऊंड शेपमध्ये, आयताकृतीमध्ये, त्यानंतर बाकी गोष्टी आहेत क्राऊनमध्ये वगैरे. तर तुम्हाला नाव टाकून भेटतील आणि त्यानंतर इथे हँगर जे आहेत म्हणजे चावी वगैरे लावण्यासाठी जय श्रीराम, स्वामी समर्थ, त्यानंतर महाकाल असे ठेवण्यात आलेले आहेत. पाहू शकता इकडे तुम्ही बेस्ट फ्रेंड वगैरे आहे, आदियोगी आहे, अशा प्रकारचे उडण आलेले आहेत आणि हे नाव टाकून भेटतं आणि तिथे मशीन आहे त्या मशीनमध्ये केलं जातं. यहाँ पर आपका वेट कर रहे हैं के पास चला हुआ टिकट वाला जल्दी आ जाओ टिकट बड़े सभी लोग देख सकते आता आपल्या रोहित आणि आपला मित्र सोम भेटलेला आहे आणि याच्यात निमित्त आले. कधी आलात? तुम्हाला मगाशी मी बघितलेलं त्या पाण्यामध्ये आता हात मारलेली पण तुम्ही ओ दिली नाही. पण एक्सपिरियन्स कसा होता तुम्ही सांगा. ते ड्रॅगन मध्ये बसला पाहिजे. ओके, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? आणि त्यासाठी खूप खूप धन्यवाद. दर्शन घेतलं काय फक्त एन्जॉयमेंट साठी आला. आगे आ जाओ, टिकट ले लो. चला भाई बहुत कितने का टिकट मिल रहा है? एक साथ में 2 गाड़ी चल रहा. लड़की चलाएगा पहला गाड़ी बात टिकट उसको जवाब कहते जवाब कलाकारों बच्चे चल गया सड़क चल गया कचरा गिर गया बात टिकट. ज्या ठिकाणी आपण मगातपासून आम्ही बघत होतो त्या पाळण्यामध्ये बसण्याची इच्छा होती तर आता ती सक्सेस होते बंटीमुळे. बंटी, आणि रोहित आणि सर्वेश आम्ही 4 जण आणि छोटा सर्वेशचा असे आम्ही 5 जण बसतोय. आणि त्यानंतर आपल्यावर किरणला किरण का बसत नाहीयेस तू? उलटीचा प्रॉब्लेम आहे, उलटी होऊ शकते खाली म्हणून बसत नाहीयेस तू. आम्ही एन्जॉय करणार, तुला सांगणार काय झालंय खालून तुम्हाला. चालेल ठीक आहे. या ठिकाणी सर्वेश आपल्याला तिकीट काढतोय 500 रुपयात सर्वेशकडे. सर्वेश दिपिडा बरोबर आहे, तूच करू शकतोस. तर आता आपण तिकीट काढतोय इकडे. अरे भाई बिग फॅन. तर या ठिकाणी सर्वेशकडे आहेत पैसे आणि आता आपण तिकीट काढतोय. एका पर्सनची तिकीट किती रुपये आहे? 100 रुपये एक तिकीट आहे आणि 500 रुपये दिले आहेत आणि सर्वेश तिकीट काढतोय. तर या ठिकाणी अशी 5 जणांचे 500 रुपयामध्ये आपल्याला भेटलेले आहे 5 आणि 5 तिकीट घेऊन आपण चाललोय. हाई ब्लॉग करतोय आणि हा दादा पण ब्लॉग करतोय. त्याला सबस्क्राईब करा. जत्रेमध्ये सिद्धूने काय घेतलेलं आहे सांग. गिफ्ट आहे भाई. आम्हाला कधी कोणत्या गोष्टी गिफ्ट देऊ नकोस. ह्या गोष्टी काय घेतात मला या ठिकाणी कशा प्रकारे बसवत आहेत ते पहा. एका याच्यामध्ये मिनिमम 3 झालेत. 3 जण बसले आहेत. या ठिकाणी 4 जण आहेत. अशा तऱ्हेने इथे पण 4 आहेत, इकडे पण 4 आहेत. प्रत्येक ठिकाणी 4 बसलेले आहेत इकडे.
आपल्या कंपार्टमेंटमध्ये बंटी, त्यानंतर रोहित याचा भाऊ आणि मी असे आम्ही 4 बसलोय. त्यानंतर ह्या कंपार्टमेंट कोण बसतोय ते बघा, ते दुसरे आलेत, आमचे माणूसच आले नाही आहेत, ते दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये बसले आहेत. या ठिकाणी सिद्धू, सर्वेश आणि आपली सगळी टीम इकडे आलेली आहे. आणि तिथे त्याने तरी बांधून बाबू टेन्शन घेऊ नका, मी असतं तुका काय होतं नाही. धरून राहू चालू होताला थांब, धरून राहा नीट धरून राहा. या ठिकाणी ते हळूहळू पाहणा वरती लागलाय. आपण टॉपला पोचलोय. टॉप वरून सर्व गोष्टी खूप बाहेर दिसतात तिकडे. या ठिकाणी आपल्याला सिद्धू भेटेल. मजा येता ए सिद्धू, बोला गणपती बाप्पा. या ठिकाणी वरून आपण आहोत या पाळण्यात तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी जत्रा इथे खूप भरलेली आहे. सगळीकडे जागोजागी आपल्याला भाविक आलेले दिसत आहेत आणि मंदिरातली विद्युत रोषणाई खूप सुंदर आहे. आणि अशा तऱ्हेने इथे बघता तुम्ही ब्रेक डान्स आहे, त्यानंतर मौत कुवा आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत इकडे आलेल्या आहे. ड्रॅगन आहे आणि खूप भारी वाटतं इकडे. पब्लिक सुद्धा खूप जास्त इकडे. आता या ठिकाणी मी त्या कंपार्टमेंटमध्ये बसलेलो, पण नंतर मग आम्ही जेव्हा खाली आलो तांत्रिक कारणाने बंद पडलेली. त्यानंतर आम्ही कोणत्या कंपार्टमेंट आलो ते मध्ये सिद्धूच्या आणि आमच्या श्रुताच्या आणि तिच्या बहिणीच्या कंपार्टमेंटमध्ये आलो आणि मी स्वतः इथे ऍड झालो. कोण आपल्या पण बाजूत गेलाय? बाजूला कोण गेलाय? सर्वेशला ह्या कंपार्टमेंट बाजूत काढून आमच्या कंपार्टमेंटमध्ये गेलेला आहे. तर काय सांगशील? तर ह्या पाळण्यामध्ये बसून तुला कसं वाटतं? तू काय सांगशील? सिद्धेश तू काय सांगशील ह्या पाळण्यामध्ये बसून? तिकडे बंटी तसा करतोय, इकडे तू करतोय, नेमकं काय चाललंय? चालेल, आपण एन्जॉय करू दोघेही, या पाळण्याचा आनंद घेऊ. सिद्धेश तुझा एक्सपिरियन्स कसा होता? मी झाला केला तर जमा होतं ढकललं नाही. तुला समजलं ना याच्यामध्ये कसं झालं ते? याची कमाल होती म्हणून आज आपण. तुला कसा वाटला आजचा एक्सपिरियन्स हा पाहण्याचा? तुला कसा वाटला एक्सपिरियन्स? बंटी तुला कसा वाटला एक्सपिरियन्स? आम्हाला नाही वाटलं. ठिकाणी विविध प्रकारचे लोणचे आलेले आहेत. जेवढे प्रकार आहेत त्या ठिकाणी इकडे आलेले आहेत. लोणचेचे प्रकार आहे बघा. आणि जे घरात लागणारे जे गृहोपयोगी वस्तू आहेत ते ह्या स्टॉलमध्ये पुरे आपल्याला भेटणार आहेत. आम्ही कोणत्याही गोष्टी घेण्यासाठी आलेलो नाही आहेत, फक्त एक राऊंड मारण्यासाठी आलो आहे. या ठिकाणी बरोबर आता 2:27 झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता इकडे गर्दी कमी झालेली आहे. पहिले आपण 1 वाजता जेव्हा इथे आलेलो या ठिकाणी तर खूप गर्दी होती दोन्ही साईडला, पण तुम्ही पाहू शकता इथे एक माणूस व्यवस्थित आपण जाऊ शकतो. एवढी आता व्यवस्थित माणसं कमी झालेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे डायरेक्ट खाली गेलेली आहे. एवढी माणसं घरी परतीचा प्रवास करून घरी गेलेली आहेत. आणि ह्या प्रवासामध्ये आपण आता मंदिरामध्ये दर्शन घेणार आहोत. या ठिकाणी आपल्याला मनीष भेटलाय जत्रेमध्ये, सोन्यादा भेटलाय आणि मुन्ना भेटलाय. त्याचं खूप खूप स्वागत या जत्रेमध्ये. कशी वाटली जत्रा?
तू नाही बोलणार मस्त वाटला आम्हाला तुला पण बघून मस्त वाटला कशी वाटली जत्रा तुला मस्त वाटली. हा तुला कशी वाटली जत्रा अशा तऱ्हेने पुन्हा एकदा भेट झालेली आहे मगाशी आपण मालवणच्या रस्त्याला होतो तेव्हा भेट झाली आता पुन्हा एकदा परत भेट झाली कधी किती वाजता घरी जाणार वगैरे कसं काय बघूया तुम्ही सांगाल तेव्हा नाही तुम्ही सांगा म्हणजे आम्ही नुसतं घरी जाऊ आम्ही संपेल तेव्हा. ओके ओके एन्जॉय करा चल दादा चल दादा. हा हॅपी जर्नी. हॅपी जर्नी. तर या ठिकाणी आपण आता पुन्हा पोहोचलेलो आहोत मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा दर्शन घ्यायचं आहे तर या दर्शनाच्या रांगेतून आपण म्हणजे झिगझॅग रांगेतून आता आपण आतमध्ये जातोय आणि मगाशी आपण सकाळी जेव्हा गेलेलो तेव्हा डायरेक्ट दर्शन आपण घेतलेलं आणि आता आपण या फिरत्या रांगेतून आपण चाललोय आमच्याकडे पास आहेत पण पास असून सुद्धा काही उपयोग नाही ते सुद्धा आम्ही नॉर्मल रांगेतून पुन्हा चाललोय इथे हा एक ब्लॉक करतोय तो एक ब्लॉक करतोय आणि हाय आणि मीही ब्लॉक करतोय आणि ह्याच्या हातात सुद्धा 5-6 पास आहेत तरीही त्याचा काही उपयोग नाहीये मंदिराच्या बरोबर बाजूच्या रस्त्याला ह्या अशा कुंकू हळद असे हे दुकान लागलेलं आहे महाराष्ट्र कुंकू भांडार त्या ठिकाणी डब्यांमध्ये सुद्धा भेटतं इकडे चला आता वाजवून दाखवत सर्वे बस झाले मंदिराच्या मागे ही अशी ओटीची दुकानं लागलेली आहेत आणि त्याच्या बाजूला प्रसादाची दुकानं लागलेली आहेत तुम्ही पाहू शकता ज्या ज्या ठिकाणी प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी असे छोटे छोटे स्टॉल लागलेले आहेत आणि त्यानंतर इकडे अशी बाजूला दुकानं लागलेली आहेत दोन्ही साईडला रस्त्याच्या या ठिकाणी सुमुख आडने हे असा चित्र देखावा केलेला आहे या ठिकाणी आपल्याला प्रशांत जावकर भेटलेला आहे आणि ह्या मित्राचे सुद्धा मनापासून धन्यवाद की या जत्रेला आल्याबद्दल काय सांगशील या जत्रेबद्दल आंबेवाडीची जत्रा ना एक नंबर आंबेवाडीची जत्रेसारखी जत्रा कुठे पडते असं मला वाटतं आणि हेच माझं सौभाग्य आहे मालवणमध्ये आंबेवाडीच्या जत्रेसाठी ते येतो दरवर्षी हे सगळं स्क्रिप्टेड आहे मला माहिती आहे याचे पैसे कट होणार ओव्हर ऍक्टिंगचे 150 रुपये कट ठिकाणी कॅपचं दुकान आहे इथे खूप सुंदर सुंदर अशा रंगीबेरंगी असे कॅप आलेले आहेत या ठिकाणी मोठं गॉगलचं दुकान इथे आहे पाण्यातला गॉगल नाही आणि या ठिकाणी सिद्धेशला हा गॉगल आवडलाय सिद्धेश छान हिरो दिसतोय डिसेंट पण आहे काय माहिती विचारून नाही भैया कितना रुपया वो 160 रुपये. हाँ चला आता 160 चलो बार्गेनिंगचं किंग पुढे 100 रुपये बघ चल चल कमी इतने में क्या आता है परफेक्ट होता फिट पण झालं एकदम म्हणजे या ठिकाणी केळीचं दुकान इथे लागलेलं आहे आणि सेल कोणतीही केळी तुम्हाला 100 रुपयाला भेटून जाईल इकडे इकडे हे बघा तसे डॉल आलेले आहेत ठिकाणी छोट्याच्या मोठ्या चादरीचं दुकान इथे लागलेलं आहे या ठिकाणी हा पुरा जो बुर्नूस आहे तो 500 रुपयाला आहे फक्त 500 रुपयामध्ये आजच ऑफर आहे ही फक्त तुम्ही बार्गेनिंग करून पण देऊ शकता ना बार्गेनिंग करू शकता ना थोडीशी बार्गेनिंग करून सुद्धा ते देऊ शकतात ते बार्गेनिंग करू शकतात ते 100 रुपयामध्ये हा बुर्नोस घेतला आहे तिने पण तिच्याकडे आनंद काय व्यक्त करते ते बघा 400 रुपयामध्ये तिने घेतलाय खूप आनंद तिला व्यक्त होत फीलिंग गुड भाई 300 में क्या मिलता है आपके पास टॉवेल मिळत आहे टॉवेल द्या बेडशीट नहीं चाहिए हमको
ही मिळतील 300. नहीं मिल सकता है 300 में. तर या ठिकाणी धूपचं दुकान आहे इकडे. दरवर्षी येतो हा धूपवाला. प्रयोग आणि खूप सुंदर सुंदर अशा तिथे धूप आहेत, अगरबत्ती आहेत. जरा धर रे. तर या ठिकाणी मालवण नगराची ही सुंदर अशी बस खूप सुंदर अशी डेकोरेट केलेली आहे. श्रीरामाची अशी प्रतिमा समोर आहे आणि लाइटिंग केलेली आहे पूर्ण अशी गाडीला. गाडी पूर्ण अशी चकाचक भरलेली आहे इकडे. आणि बरोबर चारी साईडला अशी लाइटिंगची तोरणं सोडलेली आहे तिकडे. आणि पाहू शकता सुंदर अशी अंगणवाडी यात्रा स्पेशल गाडी इथे मालवण आगाराची. आणि आतमध्ये सुद्धा असे गाणी लावलेली जातात भक्तांसाठी असे ऐकण्यासाठी. या ठिकाणी 4:40 झालेत आणि तुम्ही पाहू शकता इकडे गर्दी कमी झालेली आहे गाड्यांची. आणि आम्ही जिथे गाड्या लावल्यात तिथे आमच्या गाड्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकता इकडे खूप गर्दी कमी झालेली आहे. पहिली जेव्हा आपण बघितलेलं तेव्हा हे सगळं पार्किंग लॉट भरलेलं होतं आणि आता तसं काहीच नाही आहे. तर आपण सुद्धा घरी चाललेलो आहोत. आणि ही जत्रा खूप सुंदर आणि उत्तमरित्या हे नियोजन होतं ह्या जत्रेबसचं. आणि चला गाड्या काढू आणि आपण घरी जाऊ. चला. नमस्कार मित्रांनो, तो फायनल ब्लॉग एंड करायची वेळ झाली आहे. तुम्ही आजच्या वेळेला बघितलं असाल की ह्या वर्षीची अंगणवाडीची जत्रा कशा प्रकारे होती ती. या वर्षी जत्रेला आपण सर्व मित्रमंडळी एकत्र होतो. त्यांच्यासोबत केलेली मौज मजा ह्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. त्यानंतर विविध प्रकारचे स्टॉल लागलेले होते, विद्युत रोषणाई सुद्धा केलेली होती. ह्या वर्षीचं जत्रेचं नियोजन खूप सुंदर आणि उत्तमरित्या होते, तुम्ही बघितलं असेल. आणि ह्या वर्षी जर कोण जत्रेला आलेला असेल त्यांनी पुढल्या वर्षी या जत्रेला नक्की या. ही जत्रा चुकवू नका तुम्ही. येवा कोकण आपलंच असा. आणि त्यानंतर तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे काय की या वर्षी जत्रेला 1.5 टनचा रेडा आणि 6 किलोचा कोंबा हे प्रमुख आकर्षण होतं या अंगणवाडी कृषी मेळाव्याला. आणि एवढंच सांगू इच्छितो आजच्या व्हिडिओमधून. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल अर्षित चव्हाणच्या नावाने. तोपर्यंत भेटू आपण अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.